नमस्कार, मी तुषार शेटे. दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहूयात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे संजय राऊतांच्या संदर्भातली. ठाण्यातल्या गुंडाला राऊतांची सुपारी दिली गेलेली आहे. आपल्याला जीवे ठार मारण्याचा आरोप केला गेलाय. गुंड राजा ठाकूरची संजय राऊतांना भीती वाटती आहे. संजय राऊत यांनी तक्रार केलेली आहे. गुंड राजा ठाकूर आपल्या मागावरती असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. या संदर्भात संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी स्वतःच्या कमी केलेल्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपनंही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. ठाण्यातल्या गुंडाला संजय राऊतांची सुपारी दिली गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नेमकं काय प्रकरण आहे आणि राऊतांची सुपारी नेमकी कशासाठी दिली गेलेली आहे? शिवसेनेचे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी त्यांची सुरक्षा जी आहे ती कमी करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यांनी जीव गमवण्याचा प्रयत्न करून त्यांना तसं प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि गुंड राजा ठाकूर याला सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचे देखील त्यांनी त्याच्या पत्रामध्ये जे आहे ते नमूद केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिलेली आहे राजा ठाकूर याला आपल्याला मारण्यासंदर्भात आणि त्या संदर्भातली कल्पना त्यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे असं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. अगदी खरे उदय, संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे विरुद्ध संजय राऊत हा वाद अनेकदा वाढलेला आपल्याला दिसलेला आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांच्यावरती आरोप करण्याचं नेमकं कारण काय आहे आणि हा राजा ठाकूर गुंड जो आरोप करतायत संजय राऊत तो नेमका आहे तरी कोण? गुंड राजा ठाकूर याच्याबद्दल अजून कुठलीही माहिती समोर आली नाहीये. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सध्या तब्येत बरी नसल्यामुळे ते उपचार घेत असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यांचं नाव घेऊन त्यांनी पत्रामध्ये तसं नमूद केलेलं आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिलेली आहे गुंड राजा ठाकूर याला आणि त्यांच्याकडनं मला जीविताला धोका असल्याचं संजय राऊत यांनी पत्रामध्ये म्हटलेलं. तसं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. आता पोलीस या संदर्भात काय कारवाई करतायत हे पाहावं लागणार. गृहमंत्र्यांनी देखील त्या पत्राची किती गंभीर्याने दखल घेते हे पाहावं लागणार आहे. संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्थेमध्ये या पत्रानंतर वाढ करण्यात येते का हे देखील आता पाहावं लागेल. अगदी खरं उदय, हाच एक प्रश्न तुला पुढे विचारायचा होता की गेल्या जेव्हा राज्यात सत्तांतर झालं, सत्ता बदल झालं, त्यानंतर मवियाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप मवियाचे नेते सातत्याने करताना दिसत होते आणि त्यानंतर त्यांना धमक्यांचे फोनही आले, पत्रही आले आणि त्यांच्यावरती आरोपही सुरू झालेले होते. तर पुन्हा एकदा सुरक्षा पूर्ववत करावी यासाठी केल्या गेलेली ही खेळी आहे का? पुन्हा एकदा सुरक्षा वाढवण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये नसला तरी देखील त्यांची सुरक्षा ही कमी करण्यात आलेली आहे हे देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. जसं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्यामध्ये हे आपल्याला अपेक्षित असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांची आता सुरक्षा वाढवली जाते का हे पाहिलं पाहिजे. कारण याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील काही प्रमाणात असंच हल्ल्याचे प्रकार करण्यात आल्याचे समोर आले होते आणि त्यांच्या देखील सुरक्षा जी आहे ती कमी करण्यात आली होती. त्यांनी देखील तसं पत्र लिहिलं होतं. आता त्यांच्यानंतर संजय राऊत यांनी देखील असं पत्र लिहिलेलं आहे. हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र याकडनं सरकार नेमकं काय कारवाई करताय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर या संजय राऊतांच्या आरोपांवरती भाजपाचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात. माननीय देवेंद्रजींनी ताबडतोब या संदर्भात पोलीस विभागाला आदेश दिले पाहिजे आणि संजय राऊतांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे. किंवा जर संजय राऊतांना पोलीस स्टेशन येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर पोलीस विभागाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वेळेनुसार या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली.